पर्यायानं माणुसकीपणा लागून असं सुद्धा वाटते. काय काय येणं समजून असं सुद्धा वाटते. असं म्हणायचं बघितलंच मंडळींनो, दिल्लीतील निर्भयासारख्या मुलीवर अत्याचार झाले, त्यांना काही फरक पडला नाही. मोठमोठे सिंचन घोटाळे झाले तरी या लोकांना काही फरक पडला नाही. कोळसा घोटाळा झाला तिथे कोणाला कोणाची पर्वा नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी इथे कोणाला काही वाटत नाही. आणि असं काही साधं घडलं की आली त्यांची असहिष्णुता. तेच तर म्हणतोय ना मी. काय असहिष्णुता वाढते. असहिष्णुता वाढली म्हणजे काय, तर ते सोडून आला की काय तुम्ही? हा, सोबत बायकोलाही घेऊन जा. त्या देशाला मला प्रेम दिलं, त्या देशाला मला 700 कोटीची संपत्ती दिली, त्या देशाला सोडून जायला मी काही कृतज्ञ नाही. करणार तरी काय? हा, मी एक गोष्ट डायरेक्ट महाराजांच्या कानावर आणणार. महाराज हा, महाराजांकडे हा मग आता आपली एवढं काय पुन्हा किती बी मोठा असो, पुन्हा किती बी सबळ असो, जरा वर चिळक असले ना की तो आपल्याच बाजूला लागणार. बघितलं मंडळींनो, सन्मान कायदा समान कायदा. कायद्याच्या जागी पैसा बोलला जातो. जिथे पैसा बोलला जातो तिथे कायद्यामध्ये काहीच बोलत नाही. बस झाली तुमची बाबा, जा डायरेक्ट महाराजांकडे जाऊ. होय, चला चला चला. राजाधिराज महाराज, मूर्खांचे मूर्ख, चोरांचे चोर, खादारवाडीचे बादशाह, श्री 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 एक आहे तो. अरे दिवानो, बरोबर आहे. महाराज की जय हो, महाराज की जय हो. घोषणा नकोच मला. मग काय हवंय? कोणतं काम? प्रजेचा हाल अहवाल लावला की नाही? हात काय? म्हणजे प्रजेचा हाल अहवाल कसा चाललाय महाराज ते सांगण्यासाठीच मी आज या ठिकाणी उभा आहे. मग आता काय मूर्त बघतो का? अहो थांबा जरा, त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. सांगा. एक टोपीवाला असतो, बर. तो डोके विकतो. बर. मग काय होतं महाराज, काही माकडाचे डोके घेतात. बर. मग एक माकड टोपी विकून देतो, मग बाकीचेही माकड टोप्या विकून देतात. आता मंडळी, त्या माकडांच्या टोपी फेकण्याचा आणि पुरस्कार परत करण्याचा काहीही संबंध नाही. समजली का गोष्ट? महाराज, अहो प्रजेने फार मोठ्या समस्या उभ्या केल्या तुमच्या नावाने. सांगा. अहो महाराज, ते म्हणतात तुमच्यामुळे राज्यात इंटॉलरन्स वाढतंय. मला आणि इंग्रजी शिवी महाराज तसं नाही, इंटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता. ते काय असते ते महाराज ते सांगण्यासाठीच मी आपल्या दरबारामध्ये आज फिर्यादी बनवला आहे. बोलवा त्या फिरत्याला. फिर्यादी हाजीर हो. महाराज की जय हो. बताओ क्या समस्या है तुम्हारी? महाराज हिंदीत 10 मिनिट मार्ग नाही. थोडीशी स्टाईल मार. महाराज माझी बायको म्हणजे मला सोडून जाणार. कुठं? तिच्या माहेरी. का म्हण? तिने तुमच्या राज्यात काहीतरी वाढलंय ना. अरे काहीतरी वाढलंय. काय वाढलंय? वाटवा तुमच्या बायकोला. कशाला? काय? अरे म्हणजे दरबाराला बोलवा तिला. फिर्यादी की बायको हाजीर हो. बोला बाई, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? महाराज तुमच्या राज्यात असहिष्णुता वाढली आहे. अरे म्हणजे नेमकं काय वाढलंय? असहिष्णुता म्हणजे ते मला पण नाही माहितीये, पण बाहेर जायचं मूड झाला म्हणून म्हटलं. म्हणजे बाई तुम्हाला त्या शब्दाचा अर्थही माहित नाही, ते लोक असली विधाने करता आणि बाहेर जायच्या नावाखाली देशाला बदनाम करता. हो जरा थांबा जरा, थांबा. काळजी करू नका बाई, तुमची काळजी मी घेतो. काय? अरे सर्वांची काळजी मी घेतो. बाई तुम्ही जाऊ शकता. कहने वाला कह जाता है, सुनने वाला सुन जाता है. कहने वाला कह जाता है, सुनने वाला सुन जाता है. वो सो यहाँ से चला जाएगा, देश बदनाम हो जाएगा, देश बदनाम हो जाएगा. देखा महाराज? क्या? अहो महाराज, मला म्हणायचं बघितलं तुम्ही, लोकांना इथे सध्या असहिष्णुता शब्दाचा अर्थही माहित नाही, मात्र अख्खा भारत मात्र त्याच्यामध्ये चिरवला जातोय. बघा माझी, मला भूगोलात 100% 5च मार्क होते. अहो महाराज, याला मूळ कारण आहे तिथले युवक. असहिष्णुता वाढते ना, अर्थ माहिती नाही ना, त्या शब्दाचा अर्थ काय होतो याचा विचार त्यांनी करायला हवा.
अरे पण युवक कसे? अहो महाराज बघा तरी तसा अहवाल आपल्या युवा मंत्र्यांनीच तयार केलाय. बोलो मग युवा मंत्र्यांना. युवा मंत्री हाजीर हो. महाराजांचा जय हो असंच म्हणायला सांगितलं होतं मी. हो मॅडम काय म्हणते तुम्ही रस्त्याने तर हेच म्हटलं होतं मुर्दा पडो. काकांजी कोणाच्या बाई? अहो ह्याच तर आहेत युवा मंत्री. युवा मंत्री त्यांचे चमचे. अहो, त्यांचे assistant. बाई करा अहवाल सुरू करा. महाराज, आपल्या राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 55% युवक दारू पितात. आपल्या राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 40% युवक व्यसन करतात. हे बावळाटा दारू आणि व्यसन एकच असतं. दारू आणि व्यसनामध्ये फरक असतोय. कुणी ब्रँडीचं करतं, कुणी विस्कीचं करतं. झाला सर, मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेल आणि अहवाल वाचून होईपर्यंत जरा शांत बसा. मग बाई बोलतात ते बरोबर काय बोलतात. बोलतात? अहवालात लिहिलेला मुद्दा हा आहे की राज्यातील तरुण बेरोजगार होत आहे. आता ते पण मी सांगा. बाई तुमचा अहवाल फार बोर होतोय हो. महाराज या राज्यातील युवक कसल्याही प्रकारचा असहिष्णुता का वाढते म्हणून विचार करत नाही आणि याचं मूळ कुठे आहे हे तर शोधण्याचा प्रयत्न कधी करताना दिसतच नाही. पण नेमकं याचा मूळ कुठला? अहो पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली. पानसरे कलबुर्गी हे मारले गेले. एवढं रक्ताचं हत्याकांड झालं आणि त्यानंतर मात्र अशी असहिष्णुतेची लाट देशात उजळली. त्यानंतर आमिर खान सलमान खान आदी करून धर्मावर त्याचं शिंतोडे उडवण्यात आले आणि जशी लाट उठत गेली ती का उठली त्यासाठी उठली याचा कधी प्रयत्न शोधला गेलाच नाही महाराज. ते शोधला गेलाच नाही. पण या विज्ञान युगात असंस्था कशामुळे? अहो महाराज याचं मूळ कारण अंधश्रद्धेमुळे उतरलेलं आहे. अंधश्रद्धा कशी? नक्कीच कारण नरेंद्र दाभोळकर त्यासाठीच कार्य करत होते. बघा तरी कसं होईल. कशी झाली ती सुरुवात. हे नंदराजी ऐका आज आपल्या गावात बाबा गोपीनाथ आलेले आहे. लोकांची वाट लावली आहे. हो म्हणजे लोकांच्या समस्यांची वाट लावली आहे. बाबा चमत्कारी आहे. अहो बाबाला चमत्कार ऐकलं तर आम्ही आलो हो. बाबा साक्षात्कारी पुरुष आहे. काय सांगताय? मग बाबा देवांशी बोलतात, भूतांशी बोलतात. भूत प्रेत पिशाच यांचा पूर्णपणे नायनाट करतात. असं बाबा बाबा देखो किराय काय रे? कोण जलते? ओ बाबा तुम्हाला नाही हो भूतांना बोलताय. तुम्ही बसा. उठ म्हणलं ना ऐकायला येते ना? या कानाला कमी ऐकायला येते काय? बोल बेटा बोल. क्या प्रॉब्लम है? बाबा 2 साल हो गए मेरी शादी नहीं हो रही है. हो जाएगी. मैं हूं ना. ले जा और लड़कियों की लाइन लग जाएगी. बाबा तुम्ही रोगव्याधी दूर करता? हो आम्ही भक्तांचे रोग आमच्या अंगावर घेतो. बाबा तुम्हाला सहन होईल का? ओ तुम्ही सांगून तर बघा. बाबा तुमचा रोग त्यांच्या अंगावर घेतील. बोल बेटा बोल. बाबा मला मुळव्याध झालाय. अरे मानवा ही मी सांगू का कुठे लावायची? डोक्याला लाव डोक्याला.
दाभोळकर क्षमा होईल जनता जागी किती मारावे दाभोळकर क्षमा होईल जनता जागी समाज मिळवे तुलजागी समाज मिळवे तुलजागी. मित्रांनो आमचा स्ट्रिक्टली सादर करण्याचा आमचा प्रयत्न हाच की आज आपण तंत्रज्ञान युगात विज्ञान युगात जगतो आहोत तरी सुद्धा आज आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते की लोक अजून सुद्धा मंत्र तंत्र नवस बोलण्यासाठी बाबाकडे जातात. अशा बाबाच्या आणि बाईच्या आशीर्वादाने कधी मुलं बाळ झाली असती तुकोबरायांना हे म्हणण्याची कधी गरज पडली नसती 16व्या शतकामध्ये नवसे पोरे होती मग नवरे कासायला लागती. एवढ्या स्पष्ट आणि लोक भाषेत तुकोबराय भाष्य त्या विषयावर करतात. एवढंच नाही जर या डॉक्टरांच्या आणि बाईच्या भावाने रोग व्याधी दूर झाल्या असत्या तर आयुर्वेदापासून पतंजलीपासून ते आजच्या काळातील MD आणि MS करणाऱ्या डॉक्टरांची परंपरा निर्माण झालीच नसती. मित्रांनो ज्या अर्थी त्या परंपरा निर्माण झालेल्या आहेत त्या अर्थाच्या नवसाच्या आणि कुणाच्याही प्रसादाची गरज आज जगात नाही आणि त्यासाठीच म्हणून प्राणप्रमाणे कार्यक्रम नरेंद्र दाभोळकर हे कार्य करीत होते. त्यांची हत्या झाली त्यानंतर कलबुर्गी पानसरे यांची हत्या झाली आणि असहिष्णुतेचे वादळ उठलं ते अख्ख्या देशाला चिडून निघालं. यासाठी आपण अंधश्रद्धा दूर केली पाहिजे हे दिलं सोडून आणि जे नाही करायला पाहिजे त्या प्रकारचे सगळे प्रयत्न पुण्यापर्यंत धारेवर सुरू करण्यात आले. मित्रांनो इथे आपण कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. नुसतं व्यसनांमध्ये दारू आणि गोळ्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीला लोक दारूच्या वाटण्यापासून शिवाजी महाराज जय म्हणून बोलत सुटतात. त्यावेळेस कुठेतरी विचार करायला पाहिजे ज्या माणसाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं त्या माणसाच्या जयंती दिवशी आपण दारू कशी प्यावी हा विचार कुठेतरी करण्याची गरज आहे. आपली तरुण आपली यंग जनरेशन ह्याचा विचार कधी करत नाही. काय आहे ते असहिष्णुता काय आहे ते इंटॉलरन्स याचा काहीतरी विचार करा आणि ज्यासाठी म्हणून सुरुवात केली त्या मुळावर घालून त्याला नायनाट करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो नक्कीच दाभोळकरांचं स्वप्न पुढे होईल आणि एक दाभोळकर मेला 1000 दाभोळकर तयार होतील. एक मुद्दा आमच्या स्पीचशी संबंधित नाही पण मला सांगायचं आहे कारण आपल्या कॉलेजशी संबंधित आहे. मित्रांनो राष्ट्रगीतामध्ये आपल्या राष्ट्राला अभिमान कळतो. प्रत्येकाने राष्ट्रगीतामध्ये उभं राहिलं पाहिजे हे सौजन्याचं लक्षण आहे. मग ते राष्ट्रगीत दिल्लीत असो शाळेत असो कॉलेजमध्ये असो किंवा थिएटरमध्ये असो प्रत्येकाने त्यासाठी उभं राहिलं पाहिजेत आणि हे सांगण्यासाठी मीडियाला बोलून एकाचे 2 आणि 2चे 3 करण्याची काहीही गरज नाही. आम्ही मेकॅनिकलच्या स्टुडंटनी सादर केलेला स्क्रिप्टले नक्कीच असहिष्णुतेवर प्रखर भाष्य करत आहे असं आम्हाला आशा वाटते. तुम्हा सर्वांना जजेसना प्रिन्सिपल सरांना सर्व उपस्थित माझ्या मित्रांना ऐकून घेतो त्याबद्दल मी मानाचा मुलगा मेकॅनिकलच्या वतीने करतो आणि थांबतो. धन्यवाद.